तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर आज आपला केरळमधला चौथा दिवस आहे आणि आपण रिटर्न आलो आहे थ्रिसूरमध्ये, जिथं आपण फर्स्ट टाईम आलेलो आणि तिथूनच आपण व्हिडिओ चालू केलेले। तर आपण इथलाच एरिया जवळपास आज कवर करू सगळा। इथं काय काय जे पण पॉईंट्स आहेत बघायचे ते बघू आणि जसं बघू तसं तुम्हालाही दाखवतो। चला मित्रांनो, आपण चाललो आहे केरळमधील बीच एक्सप्लोअर करायला। चला तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आपल्या दिवसाच्या पहिल्या स्पॉटला आणि हा एक बीच आहे, ओहो बीच म्हणून नाव आहे बीचचं। एकदम शांत आणि निवांत दिसतंय। इथं काय गर्दी वगैरे पण नाही आहे, मोजकेच लोक आहेत फक्त इथले लोकल जे आहेत ते। चला आज जाऊन बघूया काय काय आहे इथं बघण्यासारखं अजून। एकदम निवांत बीच आहे मित्रांनो। गोवाच्या बीच जसे आहेत तसं एकदम क्राउडेड वगैरे नाही आहे। मोजकेच लोक जे आहेत लोकल लोक तेच हे फक्त इथं आहेत, टुरिस्ट वगैरे पण नाहीत कुणी इथं। आणि बीचवर घालवता येणारा वेळ म्हणजे तो एकदम निवांत असतो। पाण्याचा प्रेशर थोडा जास्त आहे कारण लाटा पूर्ण बीच क्रॉस करून सुद्धा ही जी रिव्हर आहे इथवर जात आहे। सो आतमध्ये उतरणं काय चुकीचं ठरेल आतमध्ये उतरलं तर। चला मग काहीतरी रीलसाठी आता कंटेंट शूट करतो आणि फोटोज वगैरे काढूयात। तर मित्रांनो, आपण एक्सप्लोर करतोय ओहो बीच आणि त्याच्याच एकदम ऑपोजिट साईडला हे एक कॅनलसारखं एक छोटंसं आहे। असले सीन आपण जे मल्याळी सिनेमा वगैरे असतात त्याच्यामध्ये बघतो। म्हणजे चारही बाजूनी कोकोनट ट्रीज आहे आणि एक छोटंसं कॅनल चाललं आहे आतमधनं। हे काय जास्त डीप नाही आहे कारण मागच्या बाजूला लहान पोरं त्यात स्विमिंग करत होते। इथं फिशिंगसाठी एक हे पण नेट पण लावलेली म्हणजे लोकल लोकांनी लावलेलं असणार। आणि हे आम्ही एक चॅलेंज ठेवलेलं की ह्या जे नारळाचं जे पडलेलं झाड आहे त्याच्यावरनं कोण क्रॉस करेल। तर आपण एकेकाने बघू, आपला पहिला जोडीदार ट्राय करतोय का? ट्राय तर करणारच आहे। हां वा वा, फायनली तर त्यो तर पोहोचलाय, बाकीचं बघू।
ए रिटर्न चल. ये किधर गई थी वसी ये खपोली की बात कर रहे खपोली गई आणि फायनली तो पण रिटर्न आलाय. तर आपण पण ट्राय करूया. आपल्याला मी करू शकतो का स्वतः. बंद करून परत चालू राहू दे. ये खपोली कितना किलोमीटर है वहाँ से? वो 1600 किलोमीटर. तर हे निकेश परत येताना ट्राय करतोय, पण तो इकडं येईल की नाही याची शक्यता नाही, पण तो येण्याचा प्रयत्न नक्की करणार. आणि तो पडतोय की नाही हे तुम्हाला पण बघायला भेटल. आणि हा त्याचा दलिंदर मित्र. तो तर हा तिकडून दगड मारत होता की त्याला असं वाटत होतं की यांनी पडून जावं खाली. कंप्लीट केलंय आपण छोटासा एक डेअर. चला बघू अजून काय काय एक्सप्लोर करू आपण इथं. तर मित्रांनो आपण ओहो बीच जे होतं, ओहो बीच जे होतं ते पूर्ण एक्सप्लोर करून आता आपण चाललो आहे एक जे इंस्टावर व्हायरल झालेलं क्रिकेट ग्राउंड होतं ते बघायला. एकदम आतमध्ये मॅप वगैरे काय व्यवस्थित दाखवत नाही आहे, तरी पण आपण शोधतो आहे. लोकल लोक जे आहेत त्यांना विचारत आपण त्या लोकेशनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. 1 तासापासून राईड करतो आहे गाडी. हे बघा अजून पण रायडिंगच करतो मी ते व्हिडिओ काढताना. जसं लोकेशन सापडतं मी व्हिडिओ तसं चालू करेलच आणि तुम्हाला दाखवाल. आणि प्लस मी इथलं लोकेशन पण ॲड करून कॅप्शनमध्ये देईल तुम्हाला. म्हणजे जर कोणी येणार असलं तर त्यांना इझी जाईल. तर मित्रांनो आपण एक फायनली पोहोचलो आहे. इंस्टाग्रामवर जे व्हायरल झाली होती व्हिडिओ, केरलाचं एक क्रिकेट ग्राउंड होतं एकदम जंगलाच्या मध्ये असं ते दाखवलं होतं, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. त्याच्यामुळे रील्स वगैरे बघून येण्याचं टाळा, कारण हे एकदम रोडवर आहे. आणि 2 दिवसापूर्वी आपण आलो होतो हे रबर प्लांटेशन बघायला. त्याच्या फक्त एक हायवेपासून फक्त 100 मीटरच्या अंतरावर होतं, पण आपल्याकडनं ते बघायचं राहिलं. तर फायनली आपण तिथं आलो आहे. इथं काय एवढं बघण्यासारखं नाही, तरी पण बघू. ड्रोन वगैरे नाही आपल्याकडे ड्रोन शॉट घ्यायला, पण जेवढं काही चांगले व्ह्यू इथले दाखवता येतील तेवढे मी तुम्हाला दाखवतो.
तुम्हाला हे स्टेडियम बघायचं असेल केरलामधलं, तुम्ही जर यायचं प्लॅन करताय तर हा चिमणी डॅम म्हणून रोड आहे, त्या रोडने सरळ यायचं आणि हा ब्रिज लागेल, पुढे गेले गाडी, हा ब्रिज लागेल एकदम त्याच्या लेफ्टनेच हा रोड आतमध्ये जातो. तर तुम्ही येत आहे तर हे तुम्ही फॉलो करू शकतात. One hour later. तर मित्रांनो आपला शेवटचा दिवस इथं केरलामध्ये आणि आपण थ्रिसूरमध्ये आलो आहे रिटर्न आता, सकाळी जसं सांगितलं तुम्हाला तसं. तर आता आपण इथल्या स्ट्रीट्स कव्हर करतोय, शॉपिंग स्ट्रीट वगैरे बघू, काही युनिक वगैरे भेटलं आपल्याला कपडे वगैरे तर घेऊ. तर समोरचे 2 स्ट्रीट आपण कव्हर करून आलो मित्रांनो आणि इथं काहीतरी आहे अजून नवीन. थ्रिसूरमधलं जे मेन अट्रॅक्शन आहे मित्रांनो ते हे एक पॅलेस आहे, जे ब्रिटिश टाईमचं हे पॅलेस इथं एक. इथला एक आपल्या दिवाळीसारखाच एक फेस्टिवल येतो आहे ओणम म्हणून, त्यामुळे अजून पण इथं गर्दी आहे, नाही तर 8 वाजेपर्यंत पूर्ण इथं क्लोज होऊन जातं, पण अजून पण चालू आहे इथं. बघूया काही जर वेगळं आणि युनिक दिसलं तर तुम्हालाही दाखवतो.